बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील चांदे कॉलनी भागात 2.25 लाखांची घरफोडी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली। अज्ञात चोरट्यांनी अविनाश सोनोने यांच्या घरातून रोख रकमेसह दागिने लंपास केले आहेत। रात्री सोनोने कुटुंबीय घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरातील अलमारी फोडून त्यातील 2 लाखाची रोख रक्कम व 20,000चे असा दागिने असा एकूण 2,20,000चा ऐवज लंपास केला। ही घटना आज सकाळी उघडकीस आली। यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। यावेळी तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते। याबाबत अविनाश ओंकार सोनोने यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान पोलिसांनी आसपासच्या घरांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता 3 ते 4 चोरटे दिसून येत आहेत। त्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। MCN न्यूज मराठी करिता आनंद जवंजाड, खामगाव।